अव्यक्तोऽक्षर इत्युक्तस्तमाहुः परमां गतिं यप्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम पुरुषस्य परपार्थ भक्त्या लभस्वनन्यया यस्यान्तस्थानि भूतानि येन सर्वमिदं ततम् अव्यक्तोऽक्षर इत्युक्तस्तमाहुः परमां गतिं यं प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम पुरुषस्य परपार्थ भक्त्या लभ्यस्वनन्द्या यस्यान्तस्थानि भूतानि येन सर्वमिदं ततम्। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला, ज्याने माझी आयुष्यभर केवळ आपल्या जीवनाचं नाव मी ठेवलेलं आहे, म्हणजे परमात्मा ठेवलेला आहे, अशा सगुण परमात्म्याची ज्याने अहर्निश भक्ती केलेली आहे, अशा पुरुषाला प्राप्त होणारं जे पद आहे त्या पदाचं वर्णन करतात की ते व्यक्त आणि अव्यक्त यांच्या आतीत आहे आणि सर्व प्राणीमात्रांचा म्हणजे उपाधी रूपाने जे काही प्राणीमात्र आहेत किंवा या ठिकाणी जे कार्यरूप प्रपंच आहे किंवा त्या कार्याचं कारण असणारा अज्ञान कारण आहे, तर हा संपूर्ण प्रपंच कार्यकारणरूप प्रपंच याहूनही जो नित्य आहे, कारण कार्यकारण प्रपंच हे उत्पत्ती स्थिती लय हे चक्र त्यांच्यामध्ये सारखं चालू आहे। कारण प्रपंचामध्ये ते कारणामध्ये लीन होतं आणि पुन्हा लीन झालेलं त्या कारणापासून परत त्याचा आविर्भाव होतो किंवा परत व्यक्तदशेला येतात। परंतु एक तत्व असं आहे की जे सर्वेषु भूतेषु नश्यतु, उपाधी रूपाने असणारे सगळे प्राणीमात्र नाहीसे झाले तरी न विनश्यती, सहा न विनश्यती, म्हणजे ती वस्तू सद्वस्तू परमात्मा वस्तू ती कधीही विनाश पावत नाही आणि अशा स्थानाला तो माझा भक्त प्राप्त होतो हे सांगतात। परंतु ते स्थान काय, त्या स्थानाचं काय स्वरूप आहे ते सांगतात। नंतर सांगतात अव्यक्ताः अक्षराः इति उक्ताः तम आहुः परमां गतिं यं प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम। यः अव्यक्ताः अक्षराः इति उक्ताः तं परमां गतिं आहुः यं प्राप्य न निवर्तन्ते तत् मम परमं धाम। ते पद कसं आहे, यः अव्यक्ताः, ते अव्यक्त आहे म्हणजे मन बुद्धी इंद्रियांना अविषय होणारं असं ते पद आहे अव्यक्तः। पुन्हा ते अक्षराः इति उक्तः आणि त्या पदाला अक्षर असं म्हणतात। न क्षरती इति अक्षरः म्हणजे ज्याचा कधी नाश होत नाही असं ते अविनाश आहे आणि अव्यक्त आहे। परंतु अव्यक्त म्हणजे कोणतं, जीवाची जी निद्रा, दैनंदिन प्रलयातला ब्रह्मदेवाची जी निद्रा किंवा परमात्म्याची असणारी माया, हे सगळेच अव्यक्त आहेत, बरोबर ना। परंतु ह्या अव्यक्तापेक्षाही ते अतीत आहे, म्हणजे ते अव्यक्त जे आहे, ही जी अव्यक्त आहे, ब्रह्मज्ञान झालं तर मायेचाही नाश होतो, आहे की नाही, आणि कार्याची लयरूप निवृत्ती तर ब्रह्मज्ञानावातून कारणामध्ये होऊ शकते, अशा प्रकारची स्थिती आहे। परमात्म्याच्या संकल्पातून विश्व उत्पन्न होतं आणि त्याच्या संकल्पाने पुन्हा त्याचा लय होतो। परंतु हे एक तत्व असं आहे की ज्या तत्वाचा कधी उत्पत्ती नाश होत नाही, असं अविनाशी तत्व आहे। आणि यम प्राप्य, ज्याला आपण प्राप्त झालो असता, न निवर्तन्ते, परत मनुष्य परत न निवर्तन्ते म्हणजे पुनरावृत्तीला परत प्राप्त होत नाही। तत् मम परमं धाम, ते माझं सर्वात श्रेष्ठ असणारं परम म्हणजे सर्वश्रेष्ठ किंवा सर्वाहून अतीत असणारं असं मम धाम, असं माझं धाम
म्हणजे माझं निवासस्थान, म्हणजे माझं खऱ्या अर्थाने असणारं मूलभूत स्वरूप ते आहे, की ज्या स्वरूपाला प्राप्त झाला असताना मनुष्य परत येत नाही. इथं प्राप्त झालेला असताना म्हणजे तद्रूपतेला प्राप्त झालेलं असताना किंवा त्याला आत्मत्वाने जाणणं हीच त्याची काय आहे, प्राप्ती आहे. किंवा तदतिरिक्त असणाऱ्या सगळ्या पदार्थांच्या संबंधाने मिथ्यात्व निश्चय ही त्याची काय आहे, प्राप्ती. मिथ्यात्व निश्चय म्हणजे अविद्या आणि अविद्या कार्य यांचा बाध करून सर्वांचा बाध झाल्यानंतर निषेधावधीभूत राहणारं जे तत्त्व तेच आपलं आत्मतत्व आहे, अशा प्रकारचा दृढ निश्चय हेच त्याचं काय आहे, प्राप्ती आहे. आणि असा जो पुरुष आहे तो न निवर्तनते, तो पुन्हा न तस्य प्राणा उत्क्रामंती, त्याचे प्राण कुठेही लोकांतराला जात नाही. इह एव समविलियंते, याच ठिकाणी अधिष्ठानातच म्हणजे अधिष्ठान ब्रह्मस्वरूपातच त्याचे प्राण विलीन होऊन जातात. म्हणजे त्याला पुन्हा काय बीजभाजूनी केली लाही आम्हा जन्म मरण नाही, किंवा हा त्याचा तुका म्हणे एका मरणेची सरे, अशा प्रकारची तिथे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे, किंबहुना एरधारे चिरा पडे, अशा महान फलाला माझा भक्त प्राप्त होतो हे सांगतात. हे स्वरूप सांगतात. असं जे पद आहे त्या पदाला दुसरे म्हणतात पुरुषाः स पराः पार्थ भक्त्यालभ्यस्त्वनन्या यशांतस्थानी भूतानी येन सर्वमिदं ततं. पुरुषाः सः पराः पार्थ भक्त्या लभ्या तु अनन्या यशांतस्थानी भूतानी येन सर्वमिदं ततं. हे पार्थ, यस्य अंतस्थानी भूतानी येन इदं सर्वं ततं. सहा पराः पुरुषः अनन्या भक्त्या तु लभ्याः. हे पार्थ म्हणजे हे अर्जुना, यस्य अंतस्थानी भूतानी, यस्य अंतस्थानी म्हणजे याच्या आतमध्ये, भूतानी हे सगळे प्राणी मात्र ज्याच्या आतमध्ये आहेत, ज्याच्यामध्ये हे सर्व प्राणी मात्र आहेत. येन इदं सर्वं ततं, येन म्हणजे ज्याने, म्हणजे ज्या परमात्म्याने, इदं सर्वं हे सर्व, ततं नाम व्याप्तम या सर्वांना ज्याने व्यापलेलं आहे. सहा पराः पुरुषः, तोच सगळ्यात परमपुरुष आहे. काल पहिला पण सा काष्टा सा परागती, अव्यक्तापेक्षाही तो परम असणारा जो पुरुष आहे, तो पुरुष कशाने प्राप्त होतो, अनन्य भक्त्या तु लभ्य. परंतु हा पुरुष आपल्या अनन्य भक्तीमुळंच प्राप्त होतो असं सांगितलं. या ठिकाणी हे जे दोन श्लोक आहेत, ह्या दोन श्लोकांचं म्हणजे युग्म आहे. हा परमात्मा जो आहे तो अव्यक्त आणि अक्षर अशी त्याला दोन नावे. म्हणजे याचा अर्थ तो कधीही इंद्रियांना, मनाला, बुद्धीला गोचर होत नाही असं त्याचं स्वरूप आहे. आणि तो पुन्हा अक्षर म्हणजे अविनाशी आहे. त्याला अक्षर आणि अव्यक्त असं म्हटलं जातं. की जो अर्थ त्याचा यौगिक अर्थ आहे की अक्षर म्हटलं की नक्षरती ती अक्षरा, ते शब्द त्याचा अर्थ सांगून जातात. अव्यक्त न विद्यते केनापि इंद्रियैहि ना, कोणत्याही इंद्रियांना जो विषय होत नाही तर त्याला म्हणतात अव्यक्त असा तो आहे. आणि पुन्हा ती जी आहे ना ती प्रकृष्टाम गतिम, ती सर्वात श्रेष्ठ असणारी गती किंवा स्थिती म्हणजे जे आपल्याला प्राप्तीचं स्थान आहे. म्हणजे सर्वात परमागती म्हणजे आपलं गंतव्यस्थान कोणतं असेल तर हे स्वरूप आहे की जे अविनाश आहे आणि अव्यक्त आहे, त्याला परमागती असं म्हणतात. परमागती म्हणजे प्रकृष्ट असणारी, सर्वश्रेष्ठ असणारी गती, ती गती ती आहे. आणि त्याचं परमभावम प्राप्य, त्या परमात्म्याचा जो सर्वश्रेष्ठ असणारे जे अस्तित्व आहे, अस्तित्व म्हणजे त्या पदार्थाचं अस्तित्व नाही, अस्तित्व रूप असणारा जे परमात्म्याची स्थिती आहे, म्हणजे सद्रूपतेने जो परमात्मा आहे त्या सद्रूप स्वरूपाला प्राप्य म्हणजे त्याला प्राप्त करून न निवर्तनते संसाराय, तो पुन्हा कधी संसाराला म्हणजे जन्म मरण परंपरेला प्राप्त होत नाही. आणि तेच विष्णोः परमं पदम, ते मम विष्णोः विष्णू व्याप्तव, म्हणजे ते विष्णूचं, विष्णू म्हणजे हे जे सांप्रदायिक परंपरेत शैव आणि वैष्णव म्हणतात
त्याच्यामधल्या विष्णू असा याचा अर्थ नाही. विष्णू शब्दाचा अर्थ आहे व्यापक. असा निरतिशय व्यापक असणाऱ्या माझं ते पद नाम माझं स्वरूप आहे आणि त्या स्वरूपाला तो प्राप्त होतो. आता त्या स्वरूपाला प्राप्त झाल्यानंतर मग सांगतात की त्याला काय म्हणतात, सहा परहा पुरुषा. त्या स्वरूपाचं दुसरं नाव काय आहे, पुरुष असं नाव आहे. मग तो पुरुष हे नाव त्याला आहे. सहा पुरुषः, तो पुरुष आहे. पुरुष का म्हणतात त्याला, पुरी काय पुरुषुष येते ना, देहरूपी नगरामध्ये जो शयन करतो, ह्या आपल्या ज्या नवछिद्रांनी युक्त असणारं जे शरीर आहे त्या शरीरामध्ये जो निवास करतो त्यालाही पुरुष असं म्हटलेलं आहे. किंवा पूर्णत्वात वा पुरुषा, किंवा जो ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. जगताची उत्पत्ती, स्थिती आणि लय हा सर्व व्यापार होत असताना ज्याच्यामध्ये कोणताही विकार होत नाही किंवा ज्याच्या मूलभूत स्वरूपात परिणाम न होता संपूर्ण हे उत्पत्ती स्थिती लयाचं व्यापार त्याच्याच अधिष्ठानावर होत असताना ते अधिष्ठान मात्र ह्या उत्पत्ती स्थिती लयाने अस्पर्शित, अचुंबित, अलिप्त अशा प्रकारचं, म्हणजे त्याला काय म्हणतो, जो का त्यो असं राहतं, एकरूप राहतं, सनातन राहतं. सकाळी आपण पाहिलं असं जे काय आहे ते स्थान आहे, त्याला म्हणतात पूर्णत्वात पुरुषः. म्हणूनही त्याला पूर्ण. एक अर्थ आहे पुरी शयनात पुरुषः, हा यौगिक अर्थ आहे त्याच्यामध्ये. आणि पूर्णत्वाद्वा हा कोणता अर्थ त्याला म्हणायचं, त्याला दुसरा शब्द आहे ना की एक हा त्याचा यौगिक अर्थ झाला. आणि दुसरा कोणता अर्थ त्याला म्हणा, हा रूढार्थ. त्याला काय म्हणायचं, रूढार्थ. म्हणजे हा पूर्णत्वात पुरुषः, म्हणजे याचा अर्थ परिपूर्ण असतो म्हणून याला पुरुष असं म्हणतात. आणि हा पुरुष जो आहे त्या पुरुषात तो पर आहे. पर आहे म्हणजे निरतिशय आहे. त्या पुरुष निरतिशय कशाला म्हणतात, ज्याच्यासारखा दुसरा पुरुष नाही आणि ज्याच्यापेक्षा अधिक व्यापक म्हणून दुसरा पुरुष नाही. म्हणून हा निरतिशय व्यापक असणारा हा पुरुष आहे. आणि ह्या पुरुषापेक्षा पुन्हा काय आहे का, पुरुषात परम न किंचित. त्या पुरुषापेक्षा दुसरं काहीही त्याच्यापेक्षा श्रेष्ठ किंवा त्याच्यापेक्षा व्यापक असं दुसरं कोणताही पदार्थ नाही त्याच्या सत्तेतला. आणि हे जे जगतातले प्राणीमात्र आहेत तर यश्या अंतस्थानी भूतानी, सगळे प्राणीमात्र त्याच्या आतमध्येच आहेत. म्हणजे त्याच्या अधिष्ठानानेच हे त्याच्या सत्ता आणि स्फुरण यानेच यांना सत्तास्फूर्ती प्राप्त झालेली आहे. या पदार्थांना स्वतःचं कोणतंच सत्तास्फुरण नसल्यामुळं म्हणतात की यश्या अंतस्थानी भूतानी, त्याच्या आतमध्येच ही सगळे प्राणीमात्र आहेत. आणि म्हणजे कार्यरूप जेवढे पदार्थ आहेत त्या सगळ्या कार्याध्यास त्याच अधिष्ठानात मध्ये होत आहे. आणि कारणाध्यास पण त्याच अधिष्ठानावर होत आहे. आणि येन पुरुषेन इदम सर्वम ततम यथा आकाशेन घटादी. हे जे घट असतात तरी घटातला आत आणि बाहेर कोणी आकाशानेच व्यापलेला आहे. त्याप्रमाणे ह्या संपूर्ण विश्वाला आत, बाहेर आणि मध्ये सर्व ठिकाणी त्यानेच व्यापलेला आहे. नांतम न मध्यम न बही स्मरंतः. या ठिकाणी आत बाहेर, घटाच्या आत आकाश आहे आणि घटाच्या बाहेरही आकाशानेच व्यापलेलं आहे. घटातही आकाशच आहे, बाहेरही आकाशच आहे. त्याप्रमाणे ह्या सर्व कार्य आणि कारणरूप प्रपंचाच्या आत आणि बाहेर जे तत्व आहे अर्थात जे परमात्म तत्व आहे आणि त्या परमात्म तत्वाला तो प्राप्त होतो. आणि हे कशाने प्राप्त होतो तर पुरुषः स परपार्थ भक्त्या लभ्या तो अनन्या. असा जो पुरुष आहे किंवा अनन्या भक्त्या लभ्या, अनन्य भक्तीनंच तो प्राप्त होतो. इथं अनन्य भक्तीचा अर्थ भाष्यकारांनी केला की अनन्या भक्त्या लभ्या ज्ञानलक्षणया अनन्या. ज्ञानस्वरूप असणारी भक्ती म्हणजे भक्तीचे जे अंतरंग साधनं आहेत, श्रवण, मनन, निधिध्यासन अशा प्रकारच्या आत्मविषया ज्यामध्ये अंतःकरण वृत्तीनं आत्म्यालाच विषय केलेला आहे
परंतु ही जी भक्ती आहे ही भक्ती द्वैतात्मक भक्ती नसून ज्ञानलक्षणात्मक भक्ती आहे, जिच्यामध्ये जीव ब्रह्माचं ऐक्य आणि अनात्म पदार्थांचं किंवा जगताचं मिथ्यात्व याचा विचार केला जातो. अशा प्रकारची ही ज्ञानलक्षणात्मक भक्ती, हिला स्वस्वरूपानुसंधान म्हणता येईल ना. ही जे भाष्यकारांनी सांगितले स्वस्वरूपान काय मोक्षकारण सामग्र्याम भक्तिरेव गरीयसी. त्या ठिकाणी मोक्षकारण सामग्रीमध्ये सगळ्यात श्रेष्ठ साधन कोणतं आहे? भक्ती आहे. आणि ती भक्ती जी आहे ते म्हणतात की स्वस्वरूपानुसंधानम भक्तिरित्याभिधीयते. आपल्या स्वस्वरूपाचं अनुसंधान किंवा चिंतन करणं यालाच भक्ती म्हणतात. अर्थात ही भक्ती कोणती आहे? ज्ञानलक्षणात्मक असणारी भक्ती. आणि ती अनन्य म्हणजे तो परमात्मा माझ्याहून भिन्न नाही. परमात्मा आणि मी यांच्यामध्ये नित्यसिद्ध असणारा अभेद आहे. अशा प्रकारचं जे काही चिंतन आहे त्या चिंतनाला भक्ती असं या ठिकाणी म्हटलं आहे, असं भाष्यकारांनी सांगितलं. आता या संबंधाने भगवान संत सम्राट माऊली सांगतात. इथे जया ते अव्यक्त म्हणो एकोडे ना. जया ते अव्यक्त म्हणो एकोडे म्हणता स्तुती हे ऐसे नावडे जे मनाबुद्धीनं सापडे म्हणून या. जया ते म्हणजे मागं सांगितलं नातरी आटतीये अलंकारी. सगळे जे अलंकार असतात ते त्या सोन्याच्या लगडीमध्ये आटून जातात, परंतु त्याच्यामध्ये जरी आटून गेले, अलंकार आटले, परंतु सोनं आटलं का? सोन्यामध्ये काही त्रुटी निर्माण झाली का? किंवा त्याचं वजन कमी झालं का? त्याच्या स्वरूपात काही परिवर्तन झालं का? तर नाटते कनक असे जयापरी. जयापरी नाटते कनक असे. ज्याप्रमाणे कधीही न आटणारं असं सोनं त्या ठिकाणी त्या आटणाऱ्या अलंकारामध्येच अनुश्यूत असतं, तेवी त्याप्रमाणे मरतीये जीवाकारी अमर जे आहे. तर जीवाच्या रूपाने आकार म्हणजे जीवाच्या रूपाने जीवाचा असणारा जो उपाधीचा किंवा विशेषणाचा भाग तो जरी उत्पन्न आणि नाश पावत असला तरी त्या जीवाचं अधिष्ठान चैतन्य, कुटस्थ चैतन्य ते नित्य असल्यामुळं ते अमर आहे असं सांगितलं. आता या ठिकाणी काय, तो जो भक्त आहे तो ज्या पदाला प्राप्त होतो ते पद कोणतं आहे? तर ते पद हे आहे. कोणतं? हे कूटस्थ निर्विकार असंग असणारं चैतन्य. आणि ह्या चैतन्याला उपाधी ज्या आहेत त्या उपाधी आगमापायी आहेत, परंतु त्या उपाधीच्या अंतर्बाह्य व्याप्त असणारं जे चैतन्य आहे ते चैतन्य मात्र उत्पत्ती नाश विवर्जित अशा प्रकारचा अनादी अनंत निष्कल निरंजन निरवयव नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वभाव देशकाल वस्तू परिच्छेद रहित स्वगत सजातीय विजातीय भेद रहित सच्चिदानंद स्वरूप अवाच्य असंग निर्विकार अशा स्वरूपाचं आहे. हे सांगत असताना सांगतात जया ते असं जे तत्व आहे ना, तर जया ते अव्यक्त म्हणो एकोडे म्हणता स्तुती हे ऐसे नावडे जे मनाबुद्धी सापडे म्हणून या. याचा अर्थ असा केला की जे मनाबुद्धीनं सापडे म्हणून या जया ते कोडे अव्यक्त म्हणोये हे म्हणता, हे स्तुती म्हणता नाव ऐसे नावडे असं याचा अन्वय होईल. तर त्या अन्वयात निरूप अर्थ असा आहे की जे मनाला आणि बुद्धीला न सापडे, मन आणि बुद्धीला सापडत नाही. म्हणजे केवढंही जरी संकल्प विकल्प करणारी मन असलं किंवा निश्चय करणारी बुद्धी असली तरी बुद्धीच्या निश्चयामध्ये हे सापडत नाही. तुकाराम महाराज म्हणतात हाची निश्चय माझा परी मी निश्चयाहुनी दुजा सरते कर्तृत्व माझ्याने परी मी त्याहुनी असे भिन्न. अशा प्रकारचा हा जो परमात्मा आहे त्या बुद्धीच्या निश्चयात सापडणारा नाही. बुद्धी या ठिकाणी मन किंवा बुद्धी परमात्म्याला विषय करू शकत नाही अशी स्थिती आहे. आणि म्हणून याला काय म्हणतात म्हणून या अव्यक्त म्हणोये, म्हणून त्याला अव्यक्त असं म्हणतात. कारण अव्यक्ताची व्याख्या काय केली जाते की जे मन बुद्धी इंद्रियांना विषय होत
नाही, किंवा त्याला म्हणतात अव्यक्त. परंतु या ठिकाणी म्हणून हे जे तत्व आहे त्या तत्वाला अव्यक्त असं म्हणता येईल की नाही? पण कशाने? कोडे अव्यक्त म्हणूया, मोठ्या कौतुकाने आम्ही म्हणतो की ते तत्व काय आहे? अव्यक्त आहे. परंतु माऊली म्हणतात हे म्हणता स्तुती, असं जर तुम्ही त्याची स्तुती करता ते तत्व कसं आहे? अव्यक्त आहे. अशी जर स्तुती करता म्हणलं तर हे नावडे, हे मला तर असं वाटत नाही किंवा मला असं पटत नाही. कारण काय आहे? हे व्यक्त आणि अव्यक्त शब्द जे आहेत ते सापेक्ष आहेत. ह्या कार्यरूप आपल्याला देहादी प्रपंच व्यक्त दिसतो, म्हणून त्या प्रपंचाचा लय ज्या कारणात होतो त्या कारणाला अविद्येला किंवा अज्ञानाला मायेला अव्यक्त असं म्हटलं जातं. त्याच रीतीनं ह्या अव्यक्त शब्दाची किंमत काय झाली? तशीच झाली. कार्य जेव्हा स्थूलमानाने असणारं कार्य आपल्याला प्रतीतीला येत नाही, ते ज्या बीजरूप कारणामध्ये समाविष्ट होतं त्याला अव्यक्त असं म्हणतात. पण कशाच्या सापेक्ष? कार्याच्या सापेक्ष कारणाला अव्यक्त म्हणतात. आम्हाला जे अव्यक्त सांगायचे ते कार्यकारण भावातला अव्यक्त सांगायचे का कार्यकारण भावाच्या आतीत असणारं सांगायचं? म्हणून तुम्हाला जरी कौतुकाने तुम्ही त्याला अव्यक्त म्हणत असाल तर ते काय आहे? व्यक्त आणि अव्यक्त यांच्यापेक्षाही सनातन आहे. व्यक्तो व्यक्तात सनातन, म्हणजे याचा अर्थ व्यक्त पदार्थ किंवा व्यक्त सापेक्ष अव्यक्त यांच्या दोन्हीमध्ये काय आहे? हे जे अव्यक्त आहे मायारूप अव्यक्त आहे किंवा कारणरूप अविद्या किंवा अज्ञान आपण म्हणतो, त्याच्यामध्ये विकार होतो की नाही? उपादानाच्या समान स्वभावाने अन्यथा रूप असा विकार होतो. त्यावेळेला ही सृष्टी उत्पन्न होते. कशापासून? अव्यक्त अशा प्रकृतीपासून होते. पण त्याच्यामध्ये विकार होतो की नाही? विकार झाल्याशिवाय कार्य उत्पन्न होते का? तसं या ठिकाणी ज्या बीजरूप कारणापासून ह्या कार्याचा विस्तार होतो ते बीजरूप कार्य आणि त्याचं असणारं आपलं ते जे अभिव्यक्त झालेलं कार्य आणि त्याचं असणारं बीजरूप कारण, ह्या दोन्हींचाही सगळा कार्यकारण परंपरेचा व्यवहार होत असताना जे असंग निर्विकार राहतं, ह्या दोन्हींचंही ज्या अधिष्ठानावर हे कार्यकारण भाव काय होतात? भासमान होतात. ते जशाच्या तसंच आहे. तुका म्हणे साहे आणि देव आहे तैसा आहे, असं त्याचं स्वरूप आहे. म्हणून मला त्याला अव्यक्त म्हणण्याचं काही कौतुक वाटत नाही. कारण ते काय आहे? अव्यक्त या शब्दाने देखील त्याची व्यक्ती केली जाऊ शकत नाही. म्हणून ते काय? कारण काय? शब्दाच्या शक्तीत काय झालं पाहिजे? त्याला काय म्हणतो आपण? कोणता अर्थ? योग वाच्यार्थ. त्याचा वाच्यार्थ कळत नाही किंवा त्याचा जो यौगिक अर्थ आहे तो यौगिक अर्थसुद्धा स्पष्ट होत नाही. त्यामुळं माऊली म्हणतात याला अव्यक्तही म्हणता येत नाही. म्हणून त्याला म्हणतो ना अनिद्रुक अताद्रुक. आज पंचदशिकाराने वर्णन केले. माझ्या बाला हेही म्हणू नये आणि माझ्या बाला तेही म्हणू नये. जर तुम्ही म्हटले तर इडापिडा जाऊन बळीचं राज्य येवं, तर त्या सगळ्यांना त्यांनी काय केलं? तुरुंगामध्ये डांबलं. आणि तिसरी काय म्हटली? दुसरी आलेली प्रौढ स्त्री आली एक. सगळे लोक दिवाळीच्या दिवशी जेलमध्ये, मग ते स्त्रिया सगळ्या, मग ती काय म्हटली? माझ्या बाला हेही म्हणू नये आणि तेही म्हणू नये. असा हा परमात्मा आहे. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात की मला हे काही आवडत नाही. म्हणता स्तुती हे ऐसे. तुम्हाला वाटतं की त्या परमात्म्याची स्तुती केली, पण त्या परमात्म्याची स्तुती करता येते का? नाही. काय ते आचार्यांचं स्तोत्र आहे ना, एक आचार्यांच्या विषयी असं सांगतात की एकदा भगवत पूज्यपाद काशीला असताना ते द्वैताचं संपूर्ण द्वैताचं खंडन करायचे. मग त्या सगळ्या लोकांनी एकत्र आले द्वैती, आणि ते म्हणजे काही झालं तरी काय करू आपण? बौद्धासारखं यांना नास्तिक ठरवू. आणि एकदा ते नास्तिक ठरले की मग हे आपल्याला सनातन परंपरेमध्ये हे कर्मकांडामध्ये यांचा कोणताच विरोध नाही. नास्तिक आहे, यांचा विचारच करायचं कारण नाही. जसं आपण चारवाक बौद्ध जैन दर्शनाच्या विषयी त्यांची उपेक्षणीय आहे, तसंच हे शंकराचार्यांचं केवळ अद्वैत मताचा आपण उपेक्षा करू. सगळ्यांनी एकत्र केले. त्यामुळे आता हे आस्तिक आहे की नाही पहिल्यांदा आपण ठरवू. आपण काय करू? यांच्याकडे जाऊ आणि आचार्यांना उद्या विश्वेश्वराच्या मंदिरात या असं निमंत्रण देऊ. ते गेले. म्हणे उद्या विश्वेश्वराची पूजा करायची आपल्या हस्ते, आपण याल का? तर त्यांनी आनंदाने खूप निमंत्रण स्वीकारलं
म्हटले बघा आता हे येणार म्हणजे उद्या काय करणार, त्याची पूजा करणार. मठापासून निघाले तिथपर्यंत जाणं येणं आहे की नाही, तिथं बसल्यानंतर पूजा करणं आहे की नाही, त्याचं ध्यान करणं आहे की नाही, ह्या सगळ्या गोष्टी. ध्यान करायचं म्हणजे ध्याता ध्यान ध्येय त्रिपुटी द्वैत मानल्याशिवाय होते का? मंदिरापर्यंत यायचं म्हणजे द्वैत मानल्याशिवाय होतं. एक तर हे काय करतील, द्वैत सत्य आहे अशी कबुली देतील, आणि हे केवळ अद्वैत जर आलेच नाही तर हे नास्तिक ठरतील. आणि अद्वैत जर यांचं सिद्धांत आहे तर त्याच्या ठिकाणी द्वैताचा काहीच संबंध नाही, ते अद्वैत आहे, द्वैताचा अभाव ते अद्वैत, असं त्यांची संकल्पना आहे. मग आपल्याला काय म्हणता येईल, द्वैतात बोलतो आणि अद्वैत म्हणतो, असं त्यांना पुष्कळ वदतो व्याघाता. ती काय जेवढे दोषारोपण करता येईल, नास्तिक ठरवता येईल करू, पण आपण आचार्यांची जिरू असं म्हणून त्यांनी निमंत्रण दिलं. आचार्य गेले. दुसऱ्या दिवशी गेल्यावर त्यांनी काय केलं, तिथं गेले, घरापासून म्हणजे आपल्या स्थानापासून तिथं गेले. नंतर त्याची पंचोपचार भगवान विश्वनाथाची पूजा पण केली, तिथं बसले आणि त्याचं ध्यान पण केलं. सगळे एकमेकाला खोले. बघा आता हे ध्यान करतात, ध्यान द्वैताशिवाय ध्याता आणि ध्येय असल्याशिवाय ध्यान होईल का? आहे की नाही? तिथं गंताच ना, आणि गंतव्य असल्याशिवाय बरोबर ना तिथं जाणं होईल काय? तसं ध्यान होईल का? पूजा करताना एक पूज्य आणि एक पूजक असा भाव द्वैत असल्याशिवाय पूजा करता येईल का? तोंडाने अद्वैत बोलतात आणि बाहेर सगळं काय आहे, द्वैतच आहे. काय खरं आहे यांचं? असं लागले एकमेकाकडे बोटं दाखवून सांगायला. स्वामी महाराज नेहमी सांगायचे, एकमेकाकडे बघा बघा, आता हे ध्यान करतात बघा, पूजा करतात बघा, असं. मग आचार्यांनी सर्व केलं आणि त्या विश्वनाथाच्या त्या काय त्याला म्हणतात ओटा, त्याच्यावर बसले आणि एक श्लोक त्यांनी रचला. काय तो श्लोक मला सगळं आठवलं की नाही, त्वदयात्रया सर्वगता हाता असते, स्तुत्यानया वाक् परता हाता असते, ध्यानेन चेता परता हाता असते, क्षंतव्यमेतत्रयमेव शंभो, असं आचार्य म्हटले. आचार्य त्यांना म्हटले, वास्तविक आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कुठं जाणं येणं नसतानाही मी तुझ्या दर्शनाला आलो. नंतर तुझ्या यात्रा म्हणजे तुझ्यापर्यंत चालत आलो. वास्तविक तुला काय आहे, तू माझं स्वरूप ध्यानेन, तू माझं स्वरूप मी आणि तू एक असताना मी तुझं ध्यान करण्याचा प्रयत्न केला. आणखी आणि तुझी स्तुती केली, की तुझी स्तुती केली तर काय आहे, तुकाराम महाराजांचा अभंग आहे किंवा माऊलीचा अभंग आहे की तुझी स्तुती जोगा तू नवशी गोविंदा. तर किंवा कासयाने पूजा करू केशराजा, हाची संदेह माझा फिड्याता, उदके नानू तरी स्वरूपते तुझे, तेथे माझे काय वेचे देवा, वाहू दक्षिणा तरी धातू नारायण, ब्रह्मतेचे अन्न दुजे काही, गाता तू ओंकार टाळी नादेश्वर, नाचावया थार नाही कोठे, तुका म्हणे मज अवघे तुझे नाम, धूपदीप राम कृष्ण हरी. सगळा तूच आहे. तिथं ते सांगतात, मी तुझी स्तुती केली आणि तू वाक परता, म्हणजे तू वाणीच्या काय आहे पलीकडचा आहे, पण मी तुला स्तुती करण्याचा प्रयत्न केला. याचा अर्थ काय, क्षंतव्यमेतत्रयमेव शंभो, ह्या माझ्या तिन्ही अपराधाचं काय कर तू क्षमा कर. आता सांगा, ह्या ठिकाणी पूजा केली नाही का? सर्व केलं. ध्यान केलं नाही का? दर्शनाला गेले नाही का? सर्व केलं. पण करून काय म्हणतात पुन्हा, हे वास्तविक म्हणजे परमात्म्याला जाणलेलं आहे. म्हणजे वास्तव अद्वैत आणि कल्पित द्वैतामध्ये ही भक्तीही संभवू शकते आणि त्याला तत्त्वज्ञानही यथारीतीनं असू शकतं. उलट वास्तव अद्वैत आणि कल्पित द्वैतामध्ये जर भक्तीसाठी हे द्वैत स्वीकारलं असले तर काय म्हणतात, भक्त्यर्थम कल्पितम द्वैतम अद्वैतादपि सुंदरम. भक्तीसाठी केलेलं द्वैत हे अद्वैतापेक्षाही श्रेष्ठ आहे असं आचार्यांनी दाखवून दिलं. तसं इथं हे म्हणतात की मला याच्यामध्ये मात्र काही कौतुक वाटत नाही, कारण मनाबुद्धी न सापडे म्हणून या मनाला आणि बुद्धीला सापडत नाही म्हणून याला काय म्हणायचं, अव्यक्त म्हणायचं. हे कोणाचे, हे अव्यक्त केलेलं लक्षण जे आहे ना, हे जीवाच्या सुषुप्तीवर सुद्धा जातं, प्राज्ञावर सुद्धा जातं ना, व्यष्टी दृष्टीनं. समष्टी दृष्टीनं हे कोणावर जातं, ब्रह्मदेवावर पण जातं, ब्रह्मदेवाच्या सुषुप्तीवर पण हे जातं, जीवाच्या दैनंदिन प्रलयात जातं. आहे की नाही? हे केलेलं लक्षण जे आहे ते समष्टीच्या दृष्टीनं कोणाकडे जातं,
मायेवर पण जातं, बरोबर आहे की नाही? त्याच्यामुळं बरं असं म्हणलं चालेल का, समष्टीच्या दृष्टीनं केलेलं हे जे लक्षण आहे ना, हे लक्षण तुम्हाला ह्याच्यात का मायाविशिष्ट चैतन्यावर जाईल का नाही? मायाविशिष्ट चैतन्यावर त्याच्यावर पण जाईल, ऐके नाही? केवळ जेव्हा चैतन्य आपल्या स्वरूपाने असतं त्यावेळेला त्याच्यावर पण जाईल, ऐके नाही? आमचं जे हे सगळं ज्याच्यामध्ये ईश्वर भाव नाही, जीव भाव नाही, जगत भाव नाही, असं जे आहे काय, सदा विचारे तस्मात जगत जीव परात्मना, तुमची जी अव्यक्त व्यक्त ही भाषा आहे ना, ती जगत जीव आणि काय परमात्मा म्हणजे ईश्वर भावापर्यंत इथपर्यंत तुमचा विचार चालतो. पण आमचं म्हणणं असं आहे, काय जगतभाव जीवभाव जगतभाव बाधे, त्या जीवभाव आणि जगतभावाचा बाध झाला असताना स्वात्मा एव शिष्यते, जो राहिलेला जो आत्मा आहे त्या आत्म्याला विषय कोणी करू शकतं का? तो कोणाला विषय करतो का? तो कोणाला विषय होत नाही आणि कोणाला विषय करत नाही. असा जो परमात्मा आहे की तो आपल्या महिमेमध्ये राहिलेला आहे आणि त्याच्यात अतिरिक्त पदार्थच नाही. मत्ता परतरम नान्यत किंचित अस्ति धनंजय, असा जो पदार्थ आहे त्या पदार्थाला अव्यक्त तरी काय म्हणायचं? म्हणून तुम्हाला वाटत असेल कोरडे मोठी त्याची स्तुती केलेली अव्यक्त पदाने, काही नाही. त्याचा कोणता यौगिक अर्थ किंवा त्याचा जो सांगितलेला रूढ अर्थ असं त्या परमात्म्याचा काहीच करता येणार नाही. अव्यक्त शब्दाने त्या परमात्म्याचा वाच्यार्थ किंवा त्याचा लक्षार्थ किंवा उपलक्षण येणं कशानेच त्याचं ज्ञान होणार नाही. असा तो आपल्या ह्या सर्वांच्या अतीत असणारा पदार्थ आहे असं सांगतात. कारण काय आहे, हा जो माझा भक्त आहे, भक्त्या लभ्यस्त्वनन्या, अनन्य भक्तीनं ह्या स्वरूपाला प्राप्त होतं. ते स्वरूप आहे कसं, तर ते कसं आहे, ते निष्कल, म्हणजे ज्याच्या ठिकाणी कोणताही कला विभाग नाही, निरंजन अशा स्वरूपाचं, अवाच्य अलक्ष्य, बरोबर ना? अवाच्य एक अलक्ष्य पण आहे, अलक्ष्य पण आहे, उपलक्षणाने देखील ज्याचं वर्णन करता येत नाही, अशा प्रकारचं निरुपाधिक निर्विशेष असं असणारं जे चैतन्य आहे त्याला अव्यक्त शब्दाने त्याचं ज्ञान करून दिलं जात नाही किंवा अव्यक्त पदाला ते विषय होत नाही असं सांगतात. आणि आकार आलिया जयाचे निराकारपण नवचे, आकार लोपे न विसंचे नित्यतागा. आणि दयाचे आकार आलिया, आणि तो परमात्मा जो आहे तो आकाराला आला असताना निराकारपण नवचे, या त्याचं निराकारपण कुठंच जात नाही. आता निराकार आणि आकार हे परस्पर विरोधी धर्म आहेत की नाही? बरोबर आहे ना? जर त्याच्या ठिकाणी आकाराला तो आला, गुणा आला विटेवरी पितांबरधारी सुंदर दो, असा जर आला तर त्याचं निराकार पण राहील का? बरं, तो निराकार असेल तर तो आकाराला येईल का? आकाराला येणार नाही. पण याचं वैशिष्ट्य असे, जरी आकाराला आला तरी त्याचं निराकारपण जात नाही. याचाच अर्थ काय आहे, जरी तो आकाराला आला तरी ते जे अवस्थांतर ना, अवस्थांतर वेगळं आकाराचं होणारं भान आहे. पण आकाराचं भान होत असताना ते कसं आहे, पूर्वरूपम अपरित्यज्य, त्याच्या मूळच्या निराकार स्वरूपाला सोडून त्याच्यामध्ये कोणताही परिणाम न होता, बरोबर ना, मूळचं स्वरूप अपरिणामी राहून या ठिकाणी तो आकाराला येतो. आला नावा रूपा, तुका म्हणे झाला सोपा. पण त्याचं मूळ जे आहे, त्या मूळ जे आहे त्या असंग तो निर्विकारत्व, ते अबाधित राहूनच तो आकाराला आलेला आहे का नाही? म्हणून त्याचं निराकार म्हणजे निराकार पण जात नाही. यासाठी काय वेदांताची आपण प्रक्रिया सांगतो, काय दोन परस्पर विरोधी धर्म एका अधिकरणात एका कालात कधीच राहू शकत नाही, बरोबर ना? आणि जर राहत असतील तर बोला, जर दोन परस्पर विरोधी धर्म एकाच अधिकरणात एकाच कालात राहत असतील तर ते काय आहेत का? त्याचा अर्थाने म्हणतात, तुझं स्थूल म्हणो की सूक्ष्म रे, स्थूल सूक्ष्म हे गोविंद रे. तुझं दृश्य म्हणो की अदृश्य रे, दृश्य अदृश्य एक गोविंद रे. अनुमानेना श्रुती नेती म्हणती गोविंद रे. दोन्ही धर्म हे काय आहे, मिथ्या आहेत, ऐकी नाही? म्हणजे आणि त्या दोन्ही मिथ्या धर्माने ते अधिष्ठाने ते अस्पर्शित अचुंबित आहे, त्याच्याशी संबंधच आला नाही. असं असलं तरच ही संगती सांगता येईल किंवा मान्य करता येईल, दुसरं काही विलाज नाही त्याला. आकार आलिया जयाचे निराकारपण नवचे, आकार लोपे न विसंचे नित्यतागा.
म्हणवनी अक्षर जे म्हणिते तेवीची म्हणता बोधही उपजे जया पर्यता पैस न देखिजे या नाम परमगती. आता सांगतात म्हणवनी अशी स्थिती असल्यामुळं अक्षर जे म्हणजे ज्याला अक्षर अक्षर असं म्हणलं जातं, जसं अव्यक्त आहे आणि त्याला दुसरं नाव काय आहे अक्षर आहे. हे भगवंतानी त्याला लिहिले अव्यक्त अक्षरा इति उक्ता, त्याला अव्यक्त आणि अक्षर असं म्हणतात. पण ज्ञानोबा आहेत त्या अव्यक्त अक्षराचं वर्णन करताना अव्यक्ताबद्दल तर म्हणतात मला त्या अव्यक्त शब्दाचं कौतुकच वाटत नाही असंच म्हणतात ना, भावाच आहे ना. आणि अक्षराचं काय आहे तर ते म्हणतात अक्षर म्हटल्यावर थोडा अर्थ लक्षात येतो. अक्षर जे म्हणजे अक्षर जर म्हटलं तर तेवीची म्हणता बोधही उपजे. अक्षर असं म्हटल्यावर आपल्याला त्याचं ज्ञान पण होतं. नक्षरती इति अक्षरा, एक अक्षर म्हटलं तर त्या डोळ्यापुढं आपल्याला बरीच अक्षरं आली, आपलं बरीच अव्यक्त म्हटलं तर बरीच अव्यक्त आली. तसं अक्षर पदाने एक निश्चित सांगतं जे निरतिशय अविनाशी आहे, की ज्याचा कधीच नाश होत नाही. म्हणजे ज्याचा कधीच नाश होत नाही याचा अर्थ ते षडभाव विकाराने कधीच ग्रस्त झालं नाही. जर ते जायते असतं, जायते होऊन अस्तित्वात आलं असतं तर मग वर्धते विपरिणमते अपक्षयते विनश्यती ह्या षडभाव विकार त्याला लागले असते. परंतु त्याला ते उत्पत्तीही नाही आणि विनाशही नाही असा ह्या अक्षरपदाचा अर्थ होतो. ज्या अर्थी ते अविनाशी आहे अक्षर आहे त्याचाच अर्थ ते काय आहे अनुत्पन्न पण आहे. आणि त्याचं अस्तित्व जे ते अनादी सिद्ध आहे, जायते मग अस्तिविकार झाला असंही नाही. मग असं जर असेल तर हे कसं आहे निरतिशय व्यापक अशा प्रकारचं त्याची सत्ता आहे. आणि त्यामुळं त्याच्या ठिकाणी हे जे पुढचे विकार आहेत किंवा मधले विकार आहेत काय जायते आणि विनश्यतेच्या मधले विकार त्याच्या ठिकाणी त्याला प्राप्त होत नाही. ना ते वर्धते न कनियान असं काय आहे ना श्रुतीमध्ये, किंवा त्याच्या ठिकाणी घटतं असंही नाही. न वर्धते न विपरिणमते न अपक्षीयते न विनश्यती. म्हणून सांगतात की अक्षर जे म्हणे जे तेवीची म्हणता बोधही उपजे, आपल्याला त्या बुद्धीला त्याचं ज्ञानही होतं अक्षर शब्दाने. ठीक आहे ना. काय ज्ञान होतं? ज्ञान होतं म्हणजे काय दृढ अपरोक्ष ज्ञान होतं का? फक्त अक्षर शब्दाचं वाच्य काय आहे एवढंच कळतं. ते काय आत्मत्वाने ज्ञान होतं असं मात्र नाही. पण अक्षरपदाने या ठिकाणी फक्त आपल्याला कोणतं असत्वापादक आवरण दूर होण्या इतकं त्याच्या अस्तित्वाचं आणि अविनाशित्वाचं ज्ञान होतं, एवढाच त्याचा अर्थ नाही का. तर म्हणतात तेवीची म्हणता बोधही उपजे आणि जया परिता पैसू न देखिजे या नाम परमगती. आणि पुढं काय सांगितलं अव्यक्त अक्षर इत्युक्तः आणि तम परमाम गतीम आहू. आणि त्या अव्यक्त अक्षरालाच काय म्हणतात परमागती असं म्हणतात. परमागती म्हणजे सर्वात श्रेष्ठ असणारं आपलं जे गंतव्य अंतिम प्राप्त होण्याचं जे स्थान आहे त्यालाच म्हणायचं परमागती. ही परमागती असं त्याला म्हणतात. त्याला परमागती का म्हणतात तर हे असं जे अविनाशी स्थान आहे अर्थात याला देशकाल वस्तूचा परिच्छेद आहे का नाही, म्हणजे ते निरपेक्ष व्यापक आहे की नाही, बरोबर ना. आणि मग निरपेक्ष व्यापक असं जे स्थान आहे तेच आपलं काय आहे ह्या ज्या भक्तांनी परमात्म्याची आयुष्यभर भक्ती केली त्याला प्राप्त होण्याचं गंतव्य ते आहे. आपण त्याला म्हणतो ब्रह्म, त्याला दुसरं काय म्हणतो मोक्ष. कारण हे एकदा फक्त याचं अज्ञान आहे, अज्ञान निवृत्तीनं उपलक्षित असं जे ब्रह्म आहे ना त्यालाच नाव काय आहे मोक्ष असं नाव आहे. म्हणून या ठिकाणी सांगतात की जया परता पैसू न देखिजे, ज्याच्यापेक्षा पैस म्हणजे विस्तार म्हणजे ज्याच्यापेक्षा व्यापकता न देखिजे दुसरी कोणाचीच नाही. कार्याची व्यापकता आहे, कारणाची व्यापकता आहे, परंतु ही सापेक्ष व्यापकता आहे. आणि परमात्म्याची व्यापकता कोणती आहे निरपेक्ष व्यापकता असल्यामुळं जया परवता ज्याच्या पलीकडं पैसू न देखिजे म्हणजे कोणतीही व्यापकता नाही. ही व्यापकता कशी आहे निरपेक्ष व्यापकता आहे, निरतिशय व्यापकता आहे, असं ते गंतव्यस्थान आहे. म्हणून म्हणतात की अव्यक्ता अक्षरा इति उक्ता तम आहू परमाम गतीम, त्यालाच परमागती असं म्हणतात. पै आघवा देहपुरी आहे निजे लयाची परी, जे व्यापारू करविना करी म्हणवनिया. माऊली गीतेचं वर्णन करताना म्हणतात की 700 श्लोका अध्याय 18चे लेख.
देव बोलिले एक दुजे नाही. माऊलींच्या दृष्टीनं धर्मक्षेत्रेपासून तर यत्र योगेश्वर हा कृष्ण सगळे 700 श्लोक आहेत. माऊली म्हणतात हे काय आहे, एकच देव बोललेत, केवळ अद्वैत तत्त्वज्ञान सांगितलं असं माऊली त्या श्लोकाविषयी म्हणतात. आपण जेव्हा हे विचार करतो, आता हा अक्षर ब्रह्मयोग, तारक ब्रह्मयोग, याचे नाव आहेत. आणखीन काय नाव आहे याला, 4 नावं पुष्पिकेमध्ये दिलेली वेगवेगळ्या गीतेमध्ये. तर आता या 700 श्लोकावर 9000 ओव्या आहेत. जर आपण पाहिलं तर आता विषय काय चालू आहे की जो पुरुषाला अंतकालामध्ये परमात्म्याला जाणून तो मुक्त होतो किंवा परमात्म्याला यथार्थ जाणतो, तर असं हा विषय चालला आहे. मरणाच्या वेळेला कसं मरण साधलं म्हणजे तो पुरुष मोक्षाला प्राप्त होतो, अशा प्रकारचं सांगितलं. आणि त्या पुरुषामध्ये वर्णन कोणाचं चाललं आहे, ज्याने भगवंताची भक्ती केलेली आहे. मग भक्तीचं कशी केलेली आहे त्याच्याविषयी सांगितलं. एखादा श्लोक म्हणलं तर कोणता, अनन्यचेता सततम यो माम स्मरती नित्यशः तस्याहम सुलभा पार्थ नित्ययुक्तस्य योगिना असं सांगितलेलं आहे. मग आता त्या भक्तीच्या द्वारा प्राप्त त्याला जे पद प्राप्त होतं त्याच्यामध्ये त्या पदाविषयी त्याला सलोकतेचा काय संबंध दिसतो का, इथं स्वरूपतेचा दिसतो का, समीपतेचा दिसतो का, किंचित भेद ठेवून जो अभेद, किंचित भेद म्हणजे भेदसहिष्णू अभेद ठेवून केलेलं हे प्राप्त झालेलं स्वरूप असं दिसतं का, का निर्विशेष निरतिशय अशा प्रकारचं परमात्मतत्व किंवा ब्रह्मतत्व किंवा केवळ वस्तू हीच इथं दिसते की नाही. उपासनाकांड चालू आहे आणि पराकोटीचं केवळ अद्वैत माऊली आपल्याला दाखवतात, आहे की नाही. पराकोटीचा अद्वैत या ठिकाणी सांगतात. याचाच अर्थ ह्या 9000 ओव्या आहेत ना, ह्या पण केवळ अद्वैताचंच आहे. माऊली जे वर्णन करतात गीतेचं तेच वर्णन कोणाचं आहे, ज्ञानेश्वरीचं आहे. आता हे जे वर्णन चाललेलं आहे हे बरं, हे माऊलीनं केले तोंड भरून आणि तिथं नाही असं आहे का, श्लोकही तेच सांगतात. श्लोक तेच सांगतात, फक्त देवाचं मनोगत तो दाविता अशी मूर्त. देवाचं जे मनोगत आहे याच्या पाठीमागं तो देवच ज्ञानोबा आहेच या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचं. हे केवळ अद्वैताला अनुसरू नये का दुसरं काय याच्यामध्ये येतं का आपल्या पुढं. असा पुरुषाचं गंतव्यस्थान म्हणजे तो माझ्या लोकाला येतो, त्यालाही मुक्तीच म्हणतात सलोकता. काही आडनावाच्या मुक्ती आहे का, त्या मुक्तींचा माऊलीनं कुठंच स्पर्शसुद्धा केला नाही. इथं कोणती मुक्ती आहे, सायुज्य मुक्ती आहे, पूर्णपणे ऐक्यभावाला प्राप्त झालेली ती आहे. या परमात्म्याचं आणि भक्ताचं पूर्णपणे ऐक्य ही स्थिती या ठिकाणी सांगितलेली आहे. म्हणून सांगतात म्हणून अक्षर जे म्हणजे नाही हां, पै आगवा देहपुरी आहे निजे लियाचे परी जे व्यापारू करविना करी म्हणून या. आता इथे एक नाव काय आले, त्या पुरुषास परपार्थ, त्या तत्वाला नाव काय आलेलं आहे, पुरुष असं नाव आलेलं आहे. तर ते पुरुष नाव आले त्याविषयी माऊली सांगतात की त्याला पुरुष नाव का, तर आपण आताच पाहिलं ते काय आहे, पुरुषु शेते इति पुरुषा, म्हणजे त्या देहरूपी पुरामध्ये ते शयन करतं असं सांगितलं, त्याला पुरुष असं म्हणतात. आता हे जे देहरूपी पुरामध्ये शयन करतं म्हणजे काय की देहरूपी जसं जीवाची काय आहे, निद्रा आहे, ब्रह्मदेवाचीही निद्रा आहे की नाही. नंतर महाप्रलय पण आहे, बरोबर आहे ना. हे सगळे जे आहेत हे याच्यामध्ये हे बीजरूपामध्ये साठवले जातात. कोणत्या, स्वप्न आणि जागृती ह्या जीवाच्या काय निद्रेमध्ये साठवले जातात. तसं जगाच्या उत्पत्ती आणि स्थिती ही कुठं, प्रलयामध्ये साठवले जातात. मग त्यावेळेला काय म्हणतो आपण की दिवस आणि याचं मान करताना ब्रह्मदेवाची जागृती म्हणजे दिवस आहे आणि ब्रह्मदेवाची निद्रा म्हणजे काय आहे. मग ब्रह्मदेवाची निद्रेमध्ये कार्यरूप प्रपंच साठवलेला आहे का नाही, कारणरूपाने, बरोबर ना. ईश्वर जेव्हा क्षीरसागरामध्ये शयन करतो त्यावेळेला हे सर्व विश्व जे त्याच्यामध्ये साठवलेलं आहे की नाही. क्षीरसागरामध्ये भगवान जेव्हा शयन करतात त्यावेळेला ही कार्यरूप सृष्टी जी आहे ही कार्यरूप सृष्टी त्याच्यामध्ये साठवलेली आहे की नाही, असं आहे की नाही.
पण मग केवळ बीजरूपच असा पावर का महाराज, इथं फक्त बीजरूप परमात्मा आहे असा अर्थ होतो का सगळं कार्य आणि कारण यांच्यामध्ये कार्यकारण भावाने हे सगळी सृष्टी उत्पन्न किंवा सृष्टीची स्थिती किंवा सृष्टीचं लय होत असतानाही एक तत्व झोपलेलंच आहे. एक तत्व म्हणजे काय, अधिष्ठान जे आहे ना ते निजेले याची परी, ते निजल्याप्रमाणे आहे, म्हणजे निजलं नाही. कारण निजलं का नाही, त्याच्या ठिकाणी असज जड दुःखरूपतेचा अज्ञानाचा कधी संबंधच झाला नाही, आहे की नाही. पण त्याच्या ठिकाणी कोणत्याही क्रियेचं जागृती स्वप्न सुषुप्तीचं कुटस्थ चैतन्याच्या ठिकाणी व्यष्टी दृष्टीनं, बरोबर आहे ना, आणि ब्रह्मचैतन्याच्या ठिकाणी समष्टी दृष्टीनं जगताच्या उत्पत्ती स्थिती लयाचा कोणताही संबंध आलेला नाही. ते आपल्या महिमेमध्ये आहे, पण ते महिमेमध्ये आहे याचा अर्थ ब्रह्मदेवाच्या स्वपासारखी त्याची स्थिती आहे का? बरोबर आहे ना. किंवा महाप्रलयासारखी जेव्हा मायाविशिष्ट चैतन्यामध्ये ही सर्व सृष्टी लीन झाली तशी स्थिती आहे का? जीवाच्या जे काही जागृती स्वप्न ज्याच्यामध्ये लीन झालेले आहे तशी स्थिती आहे का? आहे की नाही. बरं त्यांनी कशात भाग घेतला आहे का? तर त्याच्या वाचून काही झालं आहे का? पण त्यांनी काही केलं आहे का? बरं त्याच्यामध्ये साक्षात कर्तृत्व आहे का, प्रयोजक कर्तृत्व आहे का? दोन्ही नाही. मग ते निजेलयाचे परीच नाही का? आहे की नाही. म्हणजे या ठिकाणी पुरुषु शेते हे जे पुरुष शब्दाची व्युत्पत्ती, कोणता अर्थ, यौगिक अर्थ, तो अर्थ या ठिकाणी स्पष्ट होतो की नाही. आणि हे सांगत असताना माऊली फक्त यौगिक अर्थ सांगतात का त्याचं तात्विक अर्थ सांगतात? तात्विक अर्थ सांगतात की या ठिकाणी हे जो प्रपंचाचं सगळं उत्पत्ती लयाशी त्या तत्वाचा कुठलाही संबंध आला नाही, तो हा पुरुष आहे, तो हा पुरुष आहे असं सांगतात. आता हे झालं कोणत्या दृष्टीनं, व्यष्टी दृष्टीनं का समष्टी दृष्टीनं? व्यष्टी दृष्टीनं हा पुरुष आहे असं सांगतात. आणि जया परिता पैसून देखीजे या काय हा पै आघवा देहपुरी आहे निजे लियाचे परी, जे व्यापारू करवी ना करवी म्हणून या, ते व्यापार करतं का करवतं? परमात्मा मायेच्या द्वारा जगाची उत्पत्ती करतो का? ते पण नाही, साक्षात करीत नाही. आणि मायेकडून करून तरी घेतो का? का साक्षात कर्तृत्व नाही आणि प्रयोजकही कर्तृत्व नाही, दोन्ही करतो त्याच्याकडं नाही. आणि म्हणून मग एरवी जे शरीर चेष्टा त्या माझी एकही न ठके गा सुबटा, दाही इंद्रियांच्या वाटा वाहातची आहती. आता या ठिकाणी ज्या वेळेला हे जे तत्व आहे या तत्वामध्ये आघवा देहपुरी, आपले एरवी जे शरीर चेष्टा, एरवी त्याच्या शरीराच्या चेष्टा चालू आहे की नाही, शरीराचे व्यापार चालू आहे का नाही, ह्या तत्वाच्या हे तत्व जे आहे ते तत्व काही करीतही नाही आणि करवितही नाही. मग हे तत्व जर काही करीत नाही करवित नाही तर मग शरीराच्या चेष्टाही होणार नाही, आहे की नाही. एक चिंतन मी वाचलं होतं काल, पण मला आता त्याचं किती स्पष्टीकरण सांगता येईल हे सांगता येत नाही. अज्ञानामध्ये जे आहे ना, अज्ञानामध्ये अज्ञान असताना तर तो पुरुष जरी झोपेत गेला परंतु पुन्हा सगळं जागृतीचं आणि स्वप्न सगळ्याला घेऊनच उठतो की नाही. जागृती म्हणा एक तर पुन्हा जागृती जातो किंवा स्वप्नात जातो, घेऊनच उठतो. ब्रह्मदेवाचा जेव्हा दिवस उगवतो तेव्हा हे संपूर्ण विश्वसृष्टीचं तो काय करतो, उत्पत्ती किंवा अभिव्यक्ती करूनच उठतो, आहे की नाही. तसं आत्यंतिक प्रलयामध्ये, चांगलं लक्षात घ्या, आत्यंतिक प्रलयामध्ये काय होतं, सकाळी थोडं चिंतन केलं होतं. आत्यंतिक प्रलयामध्ये ब्रह्मदेवाच्या झोपेसारखं होतं का जीवाच्या झोपेसारखं होतं का? दोन्हीसारखं होत नाही, दोन्हीसारखं होत नाही. कारण काय होतं, जेव्हा मनुष्य आपण जेव्हा झोपतो तेव्हा परत जेव्हा जागं होतो, बरोबर आहे ना, तर जागं होतो आणि आपल्या सगळ्या क्रिया करायला लागतो. सगळी इंद्रिय पुन्हा आपापला व्यापार करण्यात प्रवृत्त होतात. पण समजा एखादा मनुष्य मेला म्हणजे मरण पावला तर ती एक झोपच आहे ना, पण त्याच्यामध्ये पुन्हा क्रिया करायला तो येतो का? नाही. तसं आत्यंतिक प्रलयामध्ये अधिष्ठानाचं ज्ञान होतं ना, तेव्हा तो परत त्या अधिष्ठानातून बाहेर कधी पडतच नाही. म्हणजे कारणामध्ये वृत्तीचा लय होणं आणि अधिष्ठानामध्ये तिचा बाद होणं याच्यात इतका फरक आहे का मेलेला मनुष्य आणि झोपलेला मनुष्य असं त्या महेश्वरानंद गिरीनेतलं असं एवढा फरक आहे. कारण तो अधिष्ठानात गेले आता परत माघारी
येतच नाही, असा त्याच्यामधला फरक आहे. तर इथं काय सांगतात की आता हे जे तत्व आहे याच्यावर जगताची उत्पत्ती लय वगैरे होईल का नाही? होईल. प्रवाह रूपाने नित्य होत राहील. बरं तरी त्याचं असंगत्व निर्विकारत्व बिघडेल का? काहीच नाही. म्हणून इथं सांगतात एरवी ज्या शरीर चेष्टा. कोणाचं वर्णन चाललं? हे पुरुषाचं वर्णन चालले. पुरुष म्हणजे आत्मतत्व, ब्रह्मतत्व, आपलं मूलभूत स्वरूप किंवा स्वरूप स्थिती, त्याचं वर्णन चाललं आहे. एरवी जे शरीर चेष्टा. आणि एरवी जर आपण पाहायला गेलो, जेवढ्या आपल्या ह्या शरीरामध्ये चेष्टा म्हणजे व्यापार होतात, त्या माझी एकही न ठकेगा सुबटा. त्याच्यामधली एकही शरीराचा व्यापार थांबत नाही, एकही शरीराचा व्यापार थांबत नाही. आणि 10 इंद्रियांच्या वाटा वाहता हाती. आणि 10 इंद्रिये ना त्यांच्या वाटा वाहत आहेत, म्हणजे 10 इंद्रिय आपापल्या व्यापार करण्यामध्ये प्रवृत्त झालेले आहेत सगळी. आता त्याच्यामध्ये ह्याचा काही भाग आहे की नाही? हे पुरुषाचा 10 इंद्रिय काही सगळे काहीसुद्धा त्या अधिष्ठानाचं काहीच नाही. पण अधिष्ठानावर झाले की नाही? अधिष्ठानात मिसळून झाले की नाही? अधिष्ठानावरच भासले की नाही? का ज्या अधिष्ठानात भासले तिथंच त्यांचा त्रैकालिक अत्यंत अभाव आहे, जिथं भासले तिथंच त्यांचा काय आहे? अभाव आहे. परंतु अधिष्ठान जस आपल्या स्वतःच्या महिमेत राहून ह्या सगळ्या क्रिया होऊ शकल्या की नाही? त्यासाठी माऊली उदाहरण देतात. 10 इंद्रियाच्या वाटाव हातच्या हाती. उलट आणखीन म्हणतात उकलोनी विषयांचा पेटा, होत मनाचा चोहटा, तो सुखदुःखांचा राजवाटा, भितराही पावे. उलट असं होतं की जेव्हा विषयांचा पेटा उकलोनी, जेव्हा विषयांची पेटी उघडली जाते, शब्द स्पर्श रूप रस गंध हे पंचविषय समोर येणं म्हणजे काय? पंचविषयाची पेटी उघडणं. म्हणजे त्या वेळेला अंतःकरणवृत्ती त्या इंद्रियांच्या द्वारा त्यापर्यंत जाऊन त्याच्या आकाराची होते. त्यावेळेला 10 इंद्रिय उकलोनी विषयांचा पेटा, होत मनाचा चोवाटा. आता एकदा विषयांची पेटी उघडली का मनाचा चवाटा होतो. म्हणजे त्या मनाचा चवाटा म्हणजे त्या अंतःकरणवृत्ती प्रत्येक वेळेला त्या इंद्रियांच्या द्वारा त्या विषयापर्यंत जाऊन विषयाच्या आकाराची होते, आहे की नाही? आणि मग त्या विषयांचं ज्ञान होतं. नंतर त्याच्या अनुकूल का प्रतिकूल याचंही ज्ञान होतं. मग अनुकूल असेल त्याच्याविषयी राग आणि प्रतिकूल असेल त्याच्याविषयी द्वेषही अंतःकरणात उत्पन्न होतो. आणि मग द्वेष प्रतिकूल विषयांच्याविषयी जर द्वेष असेल तर त्याचे परिणाम दुःखात होतं. आणि राग असेल तर त्या प्राप्त विषयाबद्दल सुख वाटायला लागतं. दोन्ही पण होतात की नाही? मग पण हे पण होतं का सुखदुःखाचा राजवाटा भितराही पावे. आणि सुख आणि दुःख यांचा जो राज हिस्सा आहे तो आपल्याला म्हणजे जे ज्याच्यावर आपला हक्क आहे अशा प्रकारचा हा राज हिस्सा भितराही पावे. भितर म्हणजे जीवाला, म्हणजे चिदाभासाला प्राप्त होतो की नाही? चिदाभासाला प्राप्त होतो का चैतन्याला प्राप्त होतो? चिदाभासाला प्राप्त. चिदाभासालाही प्राप्त होतो का चिदाभास ब्रह्माने आपल्याला झाला असं मानतो का? कारण चिदाभास कोणाचा आहे? मूळचा चैतन्याचा आहे. म्हणून त्याला भितराही पावे. पण खऱ्या अर्थाने भितराही म्हणजे कुठं? त्या विषयांच्या चवाट्या आपलं विषयांचं ज्ञान झाल्यानंतर त्याच्यापासून होणारा सुखदुःखाचा भोग हा कुठपर्यंत गेला? अंतःकरणापर्यंतच गेला का चैतन्यापर्यंत गेला? मग भितराही पावे म्हणजे कुठपर्यंत त्याची मजल आहे? अंतःकरणापर्यंत का चैतन्यापर्यंत आहे का? खरं चिदाभासापर्यंत पण नाही. कारण चिदाभास चेतन आहे का जड आहे? चिदाभास काही नाही, जड नाही, आहे की नाही? बरोबर ना? म्हणजे आता जड नसल्यामुळं आपण त्याच्या ठिकाणी काय करतो? आरोपित करतो. वास्तविक तो मूळचा काय आहे? चैतन्याचा आहे. मग हे सुखदुःख झाले कोणाला? जड असणाऱ्या शरीरात सुखदुःख होतीलच कसे? आणि निर्विकार चैतन्यात सुखदुःख येतीलच कसे? मग झाले येतात. हा तर काय आहे? अनुभव आहे. मग कोणाला येतात? नाथ महाराजांनी भागवतामध्ये किती अध्याय आहे तो? 13वा अध्याय ना. 13व्या अध्यायामध्ये हे सांगितलं की सनकादिकांनी ब्रह्मदेवाला विचारलं की हे जे काय आमचं जे चित्त आहे
ते विषयाकडे जातं का विषय चित्ताकडे येतात? कशासाठी? तर म्हणे मग आम्हाला हे कळलं का विषय चित्तात येतात, मग आम्ही त्यांना येऊनच देणार नाही. चित्त विषयात जातं तर चित्ताला आम्ही तिकडं जाऊनच देणार नाही. परंतु हे होतं कसं, ही प्रक्रिया सांगा. ते ब्रह्मदेव म्हणायला लागला, मी इतके दिवस नुसती सगळ्या प्राणी मात्र योनी त्यांची घडून घडून माझी बुद्धी बत्तड झाली, आता कुठं मी याला उत्तर देऊ? बरं, मुलाला आपल्या सांगायचं की मला कळत नाही, हे बरोबर नाही. मग त्यांनी काय सांगितलं की त्यांनी मनातल्या मनात भगवान परमात्म्याचं स्मरण केलं आणि भगवान विष्णू त्या ठिकाणी हंस रूपाने आले. त्या अध्यायाचं नावच हंसगीत आहे. मग त्यांनी काय केलं, यांना पुढं करून प्रश्न केला सनकादिकांना. आणि काय प्रश्न केला? को भवान, तुम्ही कोण आहात? त्याचं उत्तर त्यांनी काय दिलं? को भवान इति वा हा प्रश्न हा निरर्थक हा. तुम्ही कोण आहेत हाच प्रश्न काय? जगात तून मी नाहीच आहे, एकच पदार्थ आहे, असं त्यांनी सांगितलं. असं सांगितलं. पण मग आता प्रश्नाचं उत्तर देणं आलंच ना जो होता. मग त्याचं उत्तर त्यांनी असं दिलं की विषय जड आहेत, चित्तही जड आहे. त्यामुळं जड चित्त विषयाकडे, जड कशाला म्हणतात? ज्याला स्वतःचं ज्ञान नाही आणि दुसऱ्याचं ज्ञान नाही त्याला म्हणतात. मग आता हे विषय जड आहे का चित्त जड आहे का? दोन्ही जड आहेत. मग विषय चित्तात जातील का आणि चित्त विषयात जाईल का? हे ज्याला कळत नाही त्याच्या चित्तात विषय जातात, असं त्यांनी सांगितलं. हे ज्याच्या लक्षात येत नाही त्याच्या चित्तात विषय जातात, असं त्यांनी सांगितलं हंसगीतेमध्ये. तसं इथं सांगतात की एरवी जे शरीरचेष्ट आपलं उकलोनी विषयांचा पेटा होत मनाचा चोटा आणि सुखदुःखाचा राजवाटा भितराही पावे. सुखदुःखाचा राजवाटा हा आतमध्ये असणाऱ्या जीवाला, चिदाभासाला ही सुखदुःख वाट्याला येतात. म्हणजे अंतकरणाचे असणारे सुखदुःख धर्म तो चिदाभास काय करतो? आपल्याकडं आहे असं घेतो आणि त्याचा चांगला राज हिस्सा तो आपल्या ठिकाणी मानतो. आता बरं, इथं जे सांगायचं आहे ना, हे आपण आता सहज सांगितलं. पण इथं सांगायचं का असंग निर्विकार जे चैतन्य आहे त्या चैतन्य सर्वांमध्ये अनुष्ठित असून सर्वाहून ते कसं अलिप्त आहे हे मुख्य सांगायचं आहे. आणि तिथं जेव्हा तुम्ही जेव्हा तुम्हाला पुनरावृत्ती नाही त्यावेळेला तुम्ही त्या स्थानी गेले पाहिजे. ते जे पद आहे, ते जे स्वरूप आहे, बरं तिथं तुम्ही गेले तर पुन्हा तुम्हाला यावं लागेल. गेले न असं नाही. तिथलं जाणं म्हणजे काय आहे? ते तिचे पाहणे ऐसे असे विरा जैसा न बोडली या विरा आपुलिया उगमी झरा हो नि ठाके. तिथलं जाणं म्हणजे काय? तिथं जाणं नाही, तिथं जाण्याचा भ्रम घालवू नये. तिथं येणं नाही, जाण्या येण्याचा आगमापायित्वाचा भ्रम आहे. तिथं कठे आहे नाही, कठे स्वामी महाराज म्हणायचे कठे गये नाही असं कळलं तर. जर तुम्हाला क्रियेनं प्राप्त झालं असेल तर ते विनाश्य ठरेल. आणि ज्ञानाने जर प्राप्त झाला असेल किंवा ज्ञानाने निवृत्त झालं असेल तर ते काय असेल? मिथ्या असेल. आहे की नाही? तुम्हाला जर त्याचं ज्ञानाने ते प्राप्त झालं किंवा निवृत्त झालं असं वाटत असेल तर ज्ञान निवर्त्य पदार्थ हा काय असतो? मिथ्या असतो. रज्जूवर भासलेला सर्प भालाबरच्यानी मंत्रतंत्रांनी आणि दौंडी पिटल्याने जात नाही, तो रज्जूच्या ज्ञानाने जातो. ज्या अर्थी तुम्हाला अधिष्ठानाच्या ज्ञानाने ते पदार्थ निवृत्त होतात त्या अर्थी ते पदार्थ निवर्त्य पदार्थ काय आहेत? नित्य आहे. मग बंध सत्य आहे का मोक्ष मिथ्या आहे? दोन्ही काय आहेत? मिथ्या आहेत. अशा प्रकारे सांगतात की ह्या ठिकाणी सुखदुःखाचा राजवाटा भितराही पावे परी रावो पौडलिया सुखे जैसा देशीचा व्यापारू न ठके प्रजा आपुलालेनी अभिलाखे करीतचे असती. रावो सुखे यासाठी उदाहरण परमात्म तत्व आपल्या महिमेत राहतं आणि सगळ्या जगाच्या उत्पत्ती स्थिती लयाचा व्यापार चालू राहतो. याच्यासाठी माऊली अशा प्रकारचं उदाहरण देतात. माऊलींच्या प्रत्येक दिलेले दृष्टांत उपपत्ती किंवा ज्याला उदाहरण म्हणतो आपण, हे फार विशेष असतं. आता हे झालं ना, त्यात एवढ्या प्रक्रिया माहीत असू नाही तर नसो, पण राजा झोपला तर राज्याचे सगळे व्यवहार चालू असतात की नाही, तसा आत्मा आपल्या महिमेत राहून हा सगळा व्यवहार चालू शकतो. एवढं जरी आपल्याला वाटलं की आत्मा हा व्यवहारात अव्यवहार्य आहे, ह्याच्या अतीत आहे, तो असंग उदासीन आहे, निर्विकार आहे, असं माऊली काही बोलत नाही तिथं. परंतु सांगत असताना आपल्या अंतकरणात निर्विकारत्व, असंगत्व, त्याचा विषय असणारं व्यापकत्व, त्याचं आनंद रूपत्व, हे जे काय आहे उदासीनत्व, ह्या सगळ्या गोष्टी आहे ना आपल्या बुद्धीवर सहज आरूढ होतील. अशा प्रकाराने जर आपण चिंतन, म्हणून म्हणतात की भावधरून या वाची ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी.
परी रावो पौडलया सुखे. जर राजा जो आहे तो सुखे पडल्या आनंदाने झोपलेला आहे आणि देशीचा व्यापार न ठके. त्या देशामध्ये चाललेली सगळी कार्य व्यवस्थित चाललेले असतात की नाही. या ठिकाणी मोदी झोपले म्हणून इकडचं काय बंद राहतं का, काही चालू राहतं सगळं. तसं म्हणतात प्रजा आपुलालेने अभिलाखे करीतची असती. प्रजा आपापल्या इच्छेने जे वाटेल त्याप्रमाणे करतच राहतात. म्हणजे जीव जो आहे तो कर्म करण्यास स्वतंत्र असल्यामुळे आपापलं कर्म करीतच राहतो. आणि अधिष्ठान जे ते असं झोपलेले म्हणजे इथं काय ते आपल्या महिमेत आहे आणि ते साक्षात किंवा प्रयोजक कर्तृत्व रहित असं आपल्या महिमेत पडलेलं आहे. स्वयंमहिमनी प्रतिष्ठिता असं सांगायचं. तैसे बुद्धीचे हन जाणणे का मनाचे घेणे देणे इंद्रियांचे करणे स्फुरण वायूचे. हे देहक्रिया आघवी न करविता होय बरवी जैसा न चलविते नि रवी लोको चाले. काही काही लोकांना वाटतं शरीराची क्रिया नाही करायची. शंकरानंदांनी फार चांगलं लिहिलं आहे, मला वाटतं 5व्या अध्यायामध्ये शंकरानंदीमध्ये, की काही लोक काय म्हणतात मी आता इंद्रियांचा निग्रह करेन. हाताची मूठ दाबणं ही सुद्धा क्रिया आहे ना. सैल करणं जशी क्रिया आहे की नाही, तसं या ठिकाणी ग्रहण करणं जसं आहे तसं त्याग, ग्रहण ही क्रिया आहे तसं त्याग ही सुद्धा काय आहे, क्रिया आहे. आणि आपल्या मूळ स्वरूपात ग्रहण आहे का त्याग आहे? ग्रहण आणि त्याग स्वस्वरूपे विकल्पो नास्ती अशी खरी स्थिती आहे. म्हणून म्हणतात की या, आणि पुन्हा माणसाला एक फार मोठा भ्रम राहतो, अहो मला आत्मज्ञान झालं आणि मला सुखदुःख का होतात, मला आत्मज्ञान झालं माझ्या ठिकाणी व्यवहार का होतो. कारण काय, जीवनमुक्ती काय वस्तू आहे हे लवकर कळत नाही. ते अखंडानंद एक वाक्य आहे, मला आता आठवत नाही. जीवनमुक्ती म्हणजे ही नाही ते तर आहे. जीवनमुक्ती म्हणजे अशी काही कुठंतरी जाणं येणं, प्राप्त करणं किंवा संस्कार विकार, हे त्या जीवनमुक्तीचं स्वरूप नाही. जीवनमुक्ती म्हणजे काय, फक्त अविद्या निवृत्तीने उपलक्षित असणाऱ्या आपल्या नित्यसिद्ध स्वयंप्रकाश ब्रह्मरूपाला जाणणं. आणि ते जाणणं म्हणजे कसं, अज्ञान कालातही मी असाच होतो, ज्ञान कालातही असाच आहे, किंवा त्याला बंध कालेपी बंधा भावा या रूपाने जाणणं. दुसरं एक वाक्य आहे, आठवत नाही. तैसे बुद्धीचे हान जाणणे. माणसाला काय वाटतं, आपल्याला माझ्या मनात तर सारखे अजून विचार येतात, मी ब्रह्म आहे. तर मनात विचार येतात याचाच अर्थ तुझ्याहून भिन्न असणाऱ्या मनात विचार येतात, तू कशाला त्याचा विचार करतो, आहे का नाही. माझ्या बुद्धीचा अजून निश्चय कधी कधी दुसरा होतो. झाला तर बुद्धी अनात्म पदार्थ आहे ना. त्या बुद्धीचा किती व्यापार झाला तरीसुद्धा, म्हणून त्या वेदेश्वरीमध्ये हंसराज स्वामींनी दिलं काय, सत्यत्व देवनी रोधीशी तरी बद्धता न चुके कल्पांतेशी आणि असत म्हणून अवेरीशी तरी असताची मुक्त. या ठिकाणी जर तुम्ही ह्या व्यवहाराला सत्यत्व देऊन मग त्याचा निरोध करायचा प्रयत्न केला तर हा उपायच काय होईल, अपाय होईल, अधिक बांधला जाशील. म्हणून बद्धत्व न चुके कल्पांत झाला तरीसुद्धा तुमचं बद्धता टळणार नाही. परंतु ते कर्म होत असताना ते असत म्हणजे ते कल्पित आहे, स्वरूपावर भासमान आहे आणि कल्पित पदार्थाचा अधिष्ठानाची कधीच संबंध होत नाही. कधीच कल्पित पदार्थाने अधिष्ठानाची ना लाभ होत ना हानी होत. असं जाणलं का झालं, तो मुक्त झाला. इथं माणसाला असं वाटतं जीवनमुक्ती तर असावी वाटते, पण जीवनमुक्ती म्हणलं का दांत शांत सगळं असावं, याच्यामध्ये कुठलाही व्यवहार नसावा असं वाटतं. व्यवहाराचा विस्तार जसा एक कार्यरूपच आहे, बरोबर ना, तसा व्यवहाराचा संकोचसुद्धा एक आहे, कार्यरूपताच आहे त्याच्या ठिकाणी. अजून तुम्ही कार्यरूपतेलाच एवढं घाबरता तर तुम्हाला कारणात सुद्धा जाता येणार नाही. म्हणजे कारणात जाता येणार म्हणजे नीट झोपसुद्धा तुम्हाला घेता येणार नाही. तर अधिष्ठानाचं असणारं सुख तुम्ही कधी अनुभवणार. म्हणून या ठिकाणी मिथ्यात्व निश्चयाला सर्वात जास्त महत्त्व आहे. म्हणून म्हणतात असत म्हणून अवेरीशी तरी असताची मुक्त. तसं इथं सांगतात तैसे बुद्धीचे जाणणे. ज्ञानेश्वर महाराजांनी याच्या कुठं शास्त्रार्थ काय करायचा आणि त्याच्या प्रक्रिया कशा या कुठं सांगताना फार विशेष दिसत नाही. प्रक्रियेला सोडून एकही शब्द नाही, शास्त्रार्थ खरं हृदयला सोडून एकही शब्द नाही. परंतु ती जी किचकटपणा आहे, त्याची क्लिष्टता आहे,
ती काढून आपल्याला जेणेकरून हृदयंगम होईल अशा प्रकारची ही मांडणी. त्यांना सांगायची ज्ञानोबरायांना आणि शंकराचार्यांना सगळ्यात मोठी मानव मात्रावरची चिंता असेल कोणती, सगळ्यांना मी जीवनमुक्त केव्हा करीन, सगळ्यांना जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाचा अनुभव कसा देईल. इथं आता काय चाललेलं आहे, परमगतीनं त्या स्वरूपाशी एकरूप होणं. पण स्वरूपाशी एकरूप होतं हे सांगतात ना, तो माझ्या स्वरूपाला आला की मामुपेते पुनर्जन्म न विद्यते. परंतु पुनर्जन्म विद्यत नाही, पण जिवंत असताना काय आहे, जिवंत असताना त्याचा सगळा व्यवहार होतो. आणि सगळा व्यवहार होत असतानाही त्याच्या असंगत्वाची कोणत्याही प्रकारची हानी होत नाही, हे त्याला सांगायचं. याला जीवनमुक्ती. पुरुषार्थ काय आहे, जीवनमुक्ती हा पुरुषार्थ आहे की का. तिथं काय आहे, विधेय कैवल्यामध्ये निश्चय रूपता आहे, पण बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी. हे कुठलं भाग्य आहे, हे जीवनमुक्तीचं विलक्षण सुख देणारं भाग्य आहे. आणि ते कधी होतं, याची देही याची डोळा. आणि त्याच्यामध्ये माणसाचं स्वतः किंवा परता उत्थान होऊ नये म्हणून माऊली सांगतात की बुद्धीचे हाणं जाणं नाही. त्याची बुद्धी जाणेल का नाही, एखाद्या पदार्थाला ज्ञान होईल का नाही त्याला, का आत्मज्ञानी पुरुषाला दगडासारखा राहतो त्याला काही कळणार नाही, बुद्धीचं जाणणं पण होईल. मनाचे घेणे देणे, मनाच्या ठिकाणी देणं आणि घेणं म्हणजे आदान प्रदान होईल की नाही. अनेक प्रकारचे संकल्प विकल्प होऊ शकतात का, होऊ शकतात. संकल्प विकल्प हा मनाचे धर्म, त्या ठिकाणी संकल्प विकल्प होईल. बुद्धीचा निश्चय होताना दिसेल. इंद्रियांचे करणी, इंद्रियांना आपापले विषय समोर आले तर त्यांचं ज्ञानेंद्रियाला ज्ञान होईल, कर्मेंद्रियाकडून ती क्रिया केली जाईल. उभयेंद्रियात मनात त्या ठिकाणी क्रिया आणि ज्ञान दोन्ही त्याच्या ठिकाणी होताना दिसेल सगळं. आणि स्फुरण वायूचे, आणि त्या ठिकाणी वायूचं म्हणजे प्राणांचं चलनवलन, श्वासोश्वास करतील का, हो चालू असेल की नाही, सगळं चालू असेल. बरं, अज्ञान कालात होतं, माणसाला काय वाटतं, अज्ञानी माणसाच्या ठिकाणी हे सगळं ठीक आहे, पण ज्ञानी पुरुष म्हटलं की त्याच्यात काहीतरी परिवर्तन झालं पाहिजे. ज्ञानी पुरुषामध्ये परिवर्तन काय होत नाही, फक्त समजुतीत बदल होतो. जे पूर्वी सत्य समजत होता त्याच्याविषयी फक्त मिथ्यात्व निश्चय होतं. ज्ञान बाहेरच्या पदार्थामध्ये कोणतंही परिणमन किंवा परिवर्तन करण्याचं ज्ञानाचं सामर्थ्य नाही. ज्ञान फक्त वस्तू जशी आहे तसं तुम्हाला सांगून देतं आहे. नाहीतर माणसाला लगेच लोक म्हणतात, तो स्वामी महाराज नेहमी सांगायचे, त्या माणसाला काय वाटतं की तुकाराम महाराजांसारखं असावं. आता साधं सकाळी मला जर तिखट खारट आलं, मी घरातल्या माणसावर रागावलो, तर असं रागवायला नाही पाहिजे, कारण मी तर ब्रह्मज्ञान संपादन करतोय, चाललंय, पण तशा रीतीनं माझी वाटचाल नाही. कारण का, तुकाराम महाराज काय म्हणतात, काय खातो आम्ही कासया सांगाते, कैसे हे लागते नेनोमुखी. ही जे चिंतन आहे हे असंशक्ती पदार्थाभावीनी ह्या अभ्यासाच्या अवस्था आहेत. त्या अभ्यासामध्ये ही गोष्ट होऊ शकते. पण जीवनमुक्तीमध्ये सत्वापत्तीमध्ये फक्त तुम्हाला मिथ्यात्व बुद्धी, जे जो यो व्यवहारा सा अध्यासमूलक हा एवढंच तुम्हाला ज्ञान होईल. बाह्य काही ज्ञान पदार्थामध्ये परिवर्तन करीत नाही, फक्त पदार्थ जसा आहे तसं तुम्हाला दाखवून देतं. म्हणून याविषयी मनुष्याने निश्चिंत राहावा. म्हणून माऊली म्हणतात, तैसे बुद्धीचे हाणं जाणणे, मनाचे घेणे देणे, इंद्रियांचे करणे, स्फुरणवायूचे, हे देहक्रिया आगवी. की सगळ्या देहाच्या होणाऱ्या ज्या क्रिया आहेत त्या आगव्या म्हणजे सर्वच क्रिया न करविता होय बरवी. आणि ह्या सगळ्या ज्या क्रिया आहेत ना, त्या सगळ्या याच्यातून खूप खूप माऊली सांगतात काही. तर ह्या सगळ्या देहक्रिया होय, सगळ्या क्रिया होतात. म्हणजे याच्यामध्ये ज्ञानामुळं देहाची कोणती क्रिया त्या ठिकाणी खंडित होते किंवा अव्यवस्थित होते असं नाही. उलट माऊली तर म्हणतात, ते देहक्रिया होय बरवी, उलट चांगली होते ज्ञानमानाची. त्याची जी क्रिया होते ना, याच्यातून दुसरं एक गोष्ट सांगतात व्यंजनेने, का ज्ञानोत्तर जीवन जे आहे ते ज्ञानोबराय सांगतात त्याप्रमाणे काय आहे, जीवनमुक्त ज्ञानी जरी झाला पावन तरी काय, देवतीर्थ भजन न सांडिते. देवतीर्थ भजनाला न सोडून जीवनमुक्ती मिळवणं ही त्याच्या देहाची बरवी क्रिया आहे. ही त्याची काय, नाहीतर ज्ञानी झाला तर ते काय म्हणतात, मा कांक्षी तत्वविद भवान विडवराधी तुल्यत्वम. कुत्रा, डुक्कर, गाढव याच्यासारखं होण्याची तू इच्छा करू नको. उलट काय, सर्वधी दोष संत्यागात लोके पूज्यस्व देववत. लोकांचे खेटर खाण्यापेक्षा त्यांचे हार तुरे करून घे. वास्तविक हे काही सांगण्यात तात्पर्य नाही, पण ज्ञानोत्तर हा पुरुषाच्या होणाऱ्या क्रिया ह्या काय होतात, बरव्याच होतात.
ते रामकृष्ण काही लोक म्हणतात ज्ञानी पण लय बारकायचा हिशेब फार एक एक पैशाचा हिशेब जुळतात. मग त्यांना वाटतं की ज्ञानी म्हणलं का थोडासा हिशेबाला जास्त ढिला असला तर त्याचं ज्ञान पक्कं आहे. रामकृष्ण परमहंस म्हणतात साधू बन. त्यांचं असं होतं की जर ते रात्री उठले तर त्यांची जी बॅटरी होती त्या ह्याच्यामध्ये काय त्याला म्हणतो कपाटामध्ये जिथं ती बॅटरी आहे, तर अंधारामध्ये ते जेव्हा उठतील रात्री तेव्हा बरोबर त्यांचा हात निघाला तर तो बॅटरीचं घेऊन यायचा. इकडे चाच पडत नव्हता. तेव्हा यांना इतकं कसं काय देहीचं विदेही भोगोदशा आणि बॅटरी कशी बरोबर येते हातात. तर त्यांना त्या शिष्याने विचारलं तुम्हाला इतकं कसं काय बरोबर जातं, तुम्हाला एवढं कसं त्याचं जजमेंट आहे तुम्हाला. तर त्यांनी सांगितलं साधू बनणं आहे आणि बेवकूफ बनणं नाही आहे. हे देहक्रिया आगवी न करविता होय बरवी. या न करता म्हणजे आत्मस्वरूपाच्या दृष्टीने तो काही करीत नाही, काही करीना करवी, परंतु देहक्रिया होय बरवी. पण हे कसं होतं याचं उदाहरण सांगतात. व्यवहारातलं उदाहरण पहा. जैसा न चलवितेने रवी लोको चाले. आता सूर्य उजाडलं, सूर्य उदय झाला, सूर्य लोकांना म्हणतो का आता उठा, कधी प्रार्थना करीत नाही उठा प्रभात समयो पातला, कधी लोकांनाही म्हणत नाही, देवाला पण म्हणत नाही उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकाळ. पण सगळे क्रिया चालू असतात की नाही काही न करता. जैसा न चलवितेने न चालवता रवी लोको चाले. रवीनं स्वतः लोकांना साक्षात जरी किंवा प्रयोजक म्हणून जरी कोणाला प्रेरणा केली नाही तरी सगळ्या लोकांच्या व्यवहार ह्या सूर्याच्या उपस्थितीत सगळे चालू असतात आणि त्या कोणत्या व्यवहाराने रवी लिप्त होत नाही, सूर्य लिप्त होत नाही. म्हणून अर्जुना तयापरी सुतला ऐसा आहे शरीरी मनोनी पुरुषगा अवधारी म्हणिपे जयाते. अर्जुना तयापरी अर्जुना त्याप्रमाणे हा शरीरी सुतला आहे. या शरीरामध्ये हा झोपलेला आहे. झोपलेला आहे म्हणजे काय आहे, शरीरामध्ये अधिष्ठान रूपाने असंग उदासीनत्वाने राहिलेला आहे आणि याचं अस्तित्व जे हे नित्य सद्रूपतेने असणारं अस्तित्व त्याचं आहे. आणि त्याच्या ठिकाणी हा चाललेला शरीराच्या व्यापाराचा त्या म्हणजे त्याला आठव पण नाही आणि त्याचं नाठव पण नाही, आहे की नाही. त्याला भावाचं त्या शरीराला झालेल्या भावाचं देखील तोच प्रकाशन करतो आणि त्या क्रियांच्या अभावाचं देखील कोण करतो, तोच प्रकाशन करतो. म्हणजे तो आपल्या केवळ स्वमहिमेमध्ये स्वयंप्रकाशत्वाने स्वतःसिद्धत्वाने असणं हेच त्याचं शरीरामध्ये झोपणं आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात आठव नाठव गेला भावाभाव झाला स्वयमेव पांडुरंग. अर्जुना तयापरी सुतला ऐसा आहे शरीरी. तो ह्या शरीरामध्ये अशा प्रकारे सुतला म्हणजे झोपलेला आहे. म्हणून पुरुषगा अवधारी म्हणिपे जयाते. म्हणून त्या पुरुषाला पुरुष असं जयाते म्हणिपे, पुरुष असं त्याला म्हटलं जातं. मग आता दोन व्याख्या झाल्या. पूर्णत्वात पुरुषाः ही एक झाली, पुरुषु शेते इति पुरुषाः. आणि आता तिसरी एक व्याख्या आहे आणि प्रकृती पतिव्रते पडिला एकपत्नी व्रते येणे ही कारणे जयाते पुरुषू म्हणोये. उद्या पाहू. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.